रामवाडीतील तरुणावर जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर वार, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल। अहिल्यानगर शहरातील रामवाडी परिसरात एका तरुणावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। अकबर सय्यद उर्फ मुन्ना राहणार रामवाडी या तरुणावर भोसले नावाच्या व्यक्तीने लोखंडी रॉड व दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार अकबर सय्यद हे नेहमीप्रमाणे आपले काम आटपून घरी जात असताना रामवाडी येथील एसटी स्टॉपजवळ आरोपी भोसले याने त्यांना अडविले। सुरुवातीला दोघांमध्ये वाद झाला असून त्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत अचानक हल्ला चढवला। लोखंडी रॉडने सय्यद यांच्या डोक्यावर जोरदार वार करण्यात आला, तसेच दांडक्यानेही मारहाण करण्यात आली। या हल्ल्यात सय्यद गंभीर जखमी झाले। त्यांच्या डोक्याला व शरीराच्या इतर भागांनाही दुखापत झाली असून ते रक्तबंबाळ अवस्थेत कोसळले। परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी सय्यद यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे। या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे। या प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये आरोपी भोसले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आरोपीवर यापूर्वीही विविध प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत असून तो सर्राईत गुन्हेगार असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेनंतर रामवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। मैं घर से आ रहा था, दुकान से आ रहा था, तो मम्मी को बीच में गाड़ी लगा के आड़वा डाल दिया, तो पैसे भी से कार मोकला हो गया। बहुत पहला था फुल दबा के, और जो मजाक मस्करी में कान के नीचे मारा तो मारा और गाली भी दिया। मैंने एक कान के नीचे मारा तो उन्हें पीछे से कड़ा मारा मेरे, नीचे गिर गया और पिटने भी लात मारा। आज भी भोसले आपले बाजू में था, बाजू में पुलिस तक्रार करी थी।